नमस्कार मित्रांनो, मी विजय माने तुमचं गणित उद्योग चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आता सध्या असं झालं की मार्केट खूप ऑल टाईम हायच्या जवळ आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स पण अशा वेळेस जेव्हा स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये भरपूर रॅली झालेली आहे, डबल टिबल झालेले आहेत स्टॉक्स प्राइजेस. तर याच्यामध्ये आपण अंडर व्हॅल्यूड किंवा इथून पुढेही चांगले रिटर्न देऊ शकतील असे स्टॉक्स कसे निवडायचे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. कारण सेबीच्या चेअरपर्सन्स मिस श्रीमती मधाबी बुच यांनी सांगितलं होतं की स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये थोडंफार ओव्हर व्हॅल्युएशन झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यावरती कॉशियस होणं खूप गरजेचं आहे. तर काळजीपूर्वक आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करू शकतो आणि स्मॉल कॅपमध्ये बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स आपण कसे काढू शकतो याचा आपण अभ्यास करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर आपण याच्यासाठी एक केस स्टडी निवडलेली आहे. आपण एक स्टॉक सिलेक्ट केलेला आहे जो ऑलरेडी खूप धावलेला आहे आणि त्याच्यापासून परत करेक्टही झालेला आहे आणि परत अजून तो नवीन रणम घेण्याच्या तयारीमध्ये आहे. तर त्या स्टॉकचं आपण विश्लेषण करूया. तर नमस्कार मित्रांनो, मी विजय माने तुमच्या गणित उद्योग चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, एक विनंती आहे की तुम्ही या व्हिडिओमधून फक्त एज्युकेशनल कंटेंट घ्यायचं आहे आणि तुम्ही त्यातून शिकून स्वतः समजून अभ्यास करून स्वतःच्या अंडरस्टँडिंगवर तुम्ही तुमचा डिसिजन घ्यायचा आहे. माझी कोणत्याही प्रकारची बाय किंवा रिकमेंडेशन नाही आहे, हे तुम्ही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे इथे. तर आपण चला आजच्या व्हिडिओकडे बोलूया. तर याच्यामध्ये आपण आज डिस्कस करणार आहोत जयप्रकाश पॉवर व्हेंचर लिमिटेड. मित्रांनो, मी या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टेड आहे. आधीच मी डिस्क्लेमरमध्ये सांगत आहे की या स्टॉकमध्ये मी 7 ते 8 रुपयाच्या आसपास मी इन्व्हेस्टमेंट केलेली. तेव्हापासून हा स्टॉक जवळपास 22 रुपयेपर्यंत गेलेला आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये. तर या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यामागं माझं थिसिस काय होतं, माझे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स काय होते आणि कसा मी इन्व्हेस्टमेंट केली यामध्ये त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत. आणि इथून पुढे हा स्टॉक किती रिटर्न देऊ शकतो याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण सुरू करण्याआधी तुम्हाला मी याचं टेक्निकल अनालिसिस काय आहे ते दाखवतो. तर JP पॉवरची करंट मार्केट प्राईस आहे 16 रुपये आणि स्टॉकचा PE आहे तो 22 आहे. जेव्हा की इंडस्ट्रीचा PE आहे तो 23 आहे. 23 पे म्हणजे इंडस्ट्री PEपेक्षा या स्टॉकचा PE कमी आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा स्टॉक 5 रुपयेवरून 24 रुपयेपर्यंत हा स्टॉक गेला होता या वर्षामध्ये. तर एका वर्षामध्ये ह्या स्टॉकने जबरदस्त रिटर्न दिलेले आहेत. पण मला अजूनही असं काय वाटतं की हा स्टॉक पुढे जाऊ शकतो. त्याचं मी तुम्हाला रिझन सांगतो. तर त्याचं रिझन असं आहे की या स्टॉकमध्ये ही स्टॉक JP पॉवर म्हणजे एक टर्नअराउंड स्टोरी आहे. तर या कंपनीने जवळपास 2000 कंपनीचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं तर ही कंपनीचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर कंपनी 2016मध्ये 200 करोडचा लॉस होता, नंतर 1000 करोडचा लॉस केला. यावेळेस त्या कंपनीची शेअर प्राईस खूप पडलेली, कारण कंपनी लॉस मेकिंग झालेली, कंपनीवरती भरपूर सारं डेट झालेलं, लोन कंपनी फेडवू शकत नव्हती, त्यामुळे कंपनी लॉसमध्ये गेलेली पूर्णपणे. तर आणि परत आता कंपनीने परत त्यांचं लोन कमी केलेलं आहे, त्यामुळे कंपनी सध्या प्रॉफिटेबल झालेली आहे. तर या वर्षामध्ये कंपनीचं प्रॉफिट आहे 389 करोडचं. आणि जर सेल्स जर बघितला तर कंपनीचा 2012मध्ये 1600 करोडचा सेल्स होता, तो जवळपास आता 6600 करोडचा झालेला आहे. तर कंपनीमध्ये ग्रोथ तर आहेच, पण कंपनी लॉस मेकिंग होती. कंपनीला खूप सारं इंटरेस्ट पेमेंट करावं लागतो, जवळपास 2000 करोडचं, कारण कंपनीने भरपूर लोन घेतलेलं होतं. तर कंपनीची डेट कंडिशन किंवा लोनची स्टेटस काय होतं ते तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवरती. तर ह्या कंपनीची बॅलन्स शीट आणि या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2015मध्ये 32,000 करोडचं लोन होतं. नंतर तिथून जे कंपनीने लोन कमी करायला सुरुवात केली ती जवळपास 25,000 करोड, नंतर 23,000 करोड, तिथून पुढे डायरेक्ट 5,000 करोडवरती आली आणि कंपनी सध्या जी लोन आहे ते 4,400 करोड आहे. तर 4,400 करोडचं जे लोन आहे सध्या ते पण कंपनी रिपे करणार आहे आणि त्यामुळे कंपनी एक डेट फ्री कंपनी होऊ शकते. शेअर होल्डर्स फंड तो जवळपास 10,000 करोड आहे आणि त्याच्या अगेन्स्ट 4,000 करोडचं लोन आहे. त्यामुळे हा डेट टू इक्विटी रेशो हा कम्फर्टेबल झोनमध्ये आला आहे आणि कंपनी सध्या प्रॉफिटेबल झालेली आहे. प्लस आता अजून एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये. तर आता कंपनी क्वार्टरली बेसिसवरती आता कंपनीचं सध्या जर बॅलन्स शीटवरती बघितलं तर आपण 4,400 करोडचं लोन आहे. तर 4,400 करोडसाठी कंपनीला जवळपास इंटरेस्ट जे पेमेंट करावं लागते ते 120 करोड पेमेंट करावं लागते. तर ते हळूहळू कमी होत चालले आहे. आपण जर लेटेस्ट डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये जर बघितलं तर ते 105 करोडवरती आलेलं आहे. 119 वरून 105 करोडवरती आलेलं आहे आणि कंपनीची प्रॉफिटेबिलिटी वाढलेली आहे. कारण याआधी कंपनी जर बघितलं तर तुम्ही कंटिन्युअसली कंपनी
लॉस करत होतं गेल्या त्याच्या आधीच्या 2 क्वार्टरमध्ये, तिथपासून कंपनी प्रॉफिटमध्ये आलेली आहे सध्या. तर आता हे जर असलं तरी आता हे कंपनी जेव्हा पूर्णपणे डेट रिपेमेंट करेल तेव्हा हे जवळपास 120 करोड रुपये हे 177 करोड जे काय प्रॉफिट आहे तर याच्यामध्ये ॲड होईल. मग हे प्रॉफिट तर 250 करोडपर्यंत जाऊ शकतं. तर कंपनी जेव्हा लॉस मेकिंग होती तिथपासून जर कंपनी टर्न अराउंड होऊन 250 करोडचं क्वार्टरली प्रॉफिट देत असेल तर त्यांचं ॲन्युअल प्रॉफिट जे आहे ते जवळपास 1000 करोडचं होईल. आणि 1000 करोडचं प्रॉफिट झाल्यानंतर पी रेशोनुसार त्याचं 22चा पी मल्टिपल ठेवला तर 22,000 करोडने त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन वाढेल. आणि सध्याचं जर कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन तुम्ही बघितलं, सध्या कंपनीचं मार्केट कॅपिटलायझेशन 10,000 आहे. आणि प्लस जर 1000 करोडचं प्रॉफिट बनवलं तर कंपनीला 22च्या पी मल्टिपलने अजून 22,000 करोड त्याच्यामध्ये ॲड होतील. त्यामुळे कंपनीचं मार्केट कॅप 10,000 करोडवरून जवळपास 22,000 प्लस 10,000 असं 32,000 करोडपर्यंत जाऊ शकतं. याचाच अर्थ इथून या कंपनीचा शेअर प्राईस 22वरून जवळपास 3 पट तर हे टार्गेट निघून येत आहे या कंपनीचं. तर यासाठी मित्रांनो तुम्हाला जवळपास एक 1.5 वर्षाचं टार्गेट ठेवून चालावं लागेल. लॉंग टर्ममध्ये जर तुम्ही होल्ड केला तर यात जवळपास तुम्हाला दुप्पट तिप्पट रिटर्न मिळू शकतात. तर याचा आपण जर टेक्निकल अनालिसिस बघणार आहोत आता इथे आपण. मित्रांनो हा आहे सपोर्ट झोन आणि ही जी आय लाईन ते हा रेजिस्टन्स ठरलेली आहे. तर इथून एकदा सपोर्ट घेऊन वरती जाऊन परत हा स्टॉक खाली आला आणि परत आता इथून वरती जात आहे हा स्टॉक. तर तुम्ही जर बघितलं तर हा स्टॉक आज अप्पर सर्किट लागलेला आहे. अप्पर सर्किट काय आज उद्या निघून जाईल, पण इथून परत जर बघितलं आपण तर या रेसिस्टन्स लाईनपासून जर बघितलं तर आपल्याला इथपासून इथपर्यंत जवळपास आपल्याला 52% रिटर्न्स निघून येत आहेत. हे प्रिव्हियस हायपर्यंतचं रिटर्न आहे. पण इथून पुढे हे याच्यामध्ये जो काय ग्रोथ रेट येईल, जे लोन रिपेमेंट केल्यामुळे जे काही इंटरेस्ट कॉस्टमध्ये जे काही सेव्हिंग होईल त्यामुळे जे काही प्रॉफिटेबिलिटी वाढेल ती जर आपण इन्क्लूड केली याच्यामध्ये, कारण आपण 22चा पी घेऊन चालतो आहे. इंडस्ट्री पी 23चा आहे. तर त्यानुसार जर आपण 1000 करोडचं जर पी मल्टिप्लाय केला आणि तर त्यानुसार आपल्याला 23,000 करोडचं मार्केट कॅप जर वाढले याच्यामध्ये, सध्या कंपनीचं मार्केट कॅप आहे 10,000, तर टोटल होईल आपलं 33 करोडच्या आसपास. तर मग जेव्हा मार्केट कॅप 33 करोड जाईल तर तेव्हा शेअर प्राईस जवळपास तिप्पट होऊन जाईल. तर मित्रांनो हे होतं माझं विश्लेषण JP पॉवरबद्दल. तर तुम्हाला कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला काही डाऊट असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये लिहा. नक्की मी ट्राय करेन की तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय करण्याचा. प्लस आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण याच्यामध्ये जर नवीन अपडेट्स असतील तर मी नक्कीच या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. ते तुम्ही नक्की बघा. डिस्क्लेमर म्हणून सांगतो की मी या स्टॉकमध्ये जवळपास 7 रुपयाच्या लेवलपासून इन्व्हेस्टेड आहे. जवळपास मी 5-6 शेअर्स घेतलेले आहेत आणि मी कंटिन्यू होल्ड करतो ते शेअर्स. ते माझं टार्गेट आहे ते जवळपास मी 100 रुपये ठेवलेलं आहे आणि जवळपास अजून 1.5 ते 2 वर्ष मी होल्ड करणार आहे हा स्टॉक. मी अजून एक डिस्क्लेमर देतो की मी सेबी रिसर्च अनालिस्ट नसल्यामुळे मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही स्वतः व्हिडिओ बघून एज्युकेशनल कंटेंट घ्या, तुम्ही शिकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतःच्या अंडरस्टँडिंगवरती घ्या. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.